या जत्रेतल्या दोन पोरांना असे काही भांडणं केले सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पुरा पान आपल्याला फॉलो करून टाका. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि परत आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले तर आपल्या सर्वांच्या गाड्या उभ्या करून दिल्या आणि मग निघलो आपण दर्शन करायसाठी. आणि या पोराने एवढा टाइम लावला की जत्री झाले डायरेक्ट 2 वाजले. बेकार आहे पोरं म्हटलं. आणि आपले व्हिडिओ पिंपळगाव देवीमध्ये कोण कोण पाहत आहे कमेंट करून सांगा. मग पोहोचलो मंदिरात. जर मंदिरात पोहोचलो तर गर्दी एवढी नव्हती. मग मंदिराजवळ आणून प्रसाद घेऊन घेतला. जाऊ द्या म्हटलं, बरं झालं गर्दी नाही, जास्त टाइम नाही लागणार दर्शन करायला. मग आपले मित्र म्हणत काय एकटा व्हिडिओ काढवायला, आम्हाला बी घे व्हिडिओ मध्ये. मी म्हटलं घेतो थांबा तुम्हाला बी. मग देवीचे दर्शन करून घेतले. म्हटलं देवीचे दर्शन जवळून नाही झाले, म्हटलं होमाचे दर्शन करून घेऊ आपण. जाता जाता देवीला एकच सांगलं की माझे 1K फॉलोअर लवकरात लवकर कंप्लीट होते. आणि अजून काय आपल्या मित्राने कान केलं सांगतो तुम्हाला, पुढे पहा. आणि तो आपल्या मित्राने कान करायचा विषय असा झाला की कोणते मित्र कुकडे गेले आणि कोणते मित्र कुकडे गेले. 12-13 जणांतले आम्ही दोघच सोबत होतो. मग मित्र म्हणत की पहिले नाश्ता करून येऊ, बादमनी आपण जत्रा फिरू. मग पहिले नाश्ता करून घेतला, मग गेलो फिरायला परत. आणि तो या 2 पोराचा विषय असा झाला, जत्रेत आम्हाला दिसेल ते पण हे भांडणं करत होते. म्हटलं याचाच व्हिडिओ काढून घ्या. तो म्हणे मला पाहिजे, हा म्हणे मला पाहिजे. त्याला म्हटलं तुम्ही काही भांडण नका करा, आम्ही चाललो. तुम्ही माणसाने परतचा व्हिडिओ काढला, परत घेतली का? पण असं काही घेतली नाही. पण आपल्या मित्राचं काम असं होतं की फक्त भाव विचारायचं आणि पुढे चालायचं. आणि पोट्टे आपल्या मागे असे लागल की हा दिलाचा व्हिडिओ काढ. मी म्हटलं काढतो बा, थांबा तुम्ही. काय माहित बा कोणाची दिल आहे, पण जिवंत नाही ते मरेल आहे. पण मित्र म्हणत आपल्याला काय घेणं नाही, चाला पुढे. आणि पुढे येऊन पाहत होता हा विषय काय होता काय माहित, पण जाऊ दे, आपल्याला काय करणार आहे तो विषय काही बी असो, आपण चाला. याच्यापेक्षाही खतरनाक विषय होणार आहे पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.